होळीबद्दल ऐकायचं थोडस. कुठे गेलं म्हणजे येस. मी स्क्रीन शेअर करते हं. माझा आवाज ऐकू येतोय? थोडा बसलाय. जशी मी खाली बसली तर माझा आवाज पण बसलाय. ओके. माझ्या स्लाइड्स दिसतात आहे तुम्हाला? हो. दीप. दीप असं असं करतोय. तू भरतनाट्यम शिकतो का? तय्युम तत्त. ओके. इट्स ओके दीप, मी मस्ती करते. सो आपण काय काय सेलिब्रेट केलं? होळिका दहन झालं. स्टूल. गौर पौर्णिमा झाली. आणि मग होळी खेळलो. किती जणांनी होळी खेळली? हात वरती करा. मी खेळली पण मला आवडलं नाही. मला खूप थंडी वाजत होती. पाणी पाणी टाकली तर म्हणून पुढच्या वेळेस मी मुळीच खेळणार नाही. मला आवडत नाही होळी खेळायला. मग सगळं घाण होतं. राग येतो. ठीक आहे. तुम्हाला माहितीये ही स्टोरी माहितीये? हा कोण आहे जो आगीत जाऊन बसलाय? ओके, सांगा सांगा. मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करते पण एकत्र बोलायचं नाही. ठीक आहे. मी नाव घेतलं त्यांनीच भक्त अनम्यूट. प्रल्हाद. मी सांगेन, मी नाव घेईन, कोणाचं नाव घेणार आहे मी सांगेन. ओके. नाही भक्त. नाही, असं उत्तर द्यायचं नाही, नाही तर मी जाते झोपायला. फक्त मी नाव घेईन, त्यांनी उत्तर द्यायचं. कारण की सतत मला अनम्यूट करा, म्यूट करा, अनम्यूट करा. आज आपल्याला भरपूर स्टोरी ऐकायचे. कृष्णाने सांगितलं की तो भक्त प्रल्हाद आहे. मग तो कोणाच्या मांडीवरती बसलाय? त्याच्या आईच्या मांडीवर? आ, नाही. नाही स्वर्णिका, मी जाते झोपायला. मध्येच बोलली. मी सांगितलं का तुझं नाव? तुझं नाव घेतलं की तू सांगशील. कृतिका. कोण आहे ती? आई आहे त्याची? कार्तिका, सॉरी. कार्तिकी. सॉरी सॉरी. कार्तिकी. कोण आहे ती जिच्या मांडीवरती बसले? ओके, कार्तिकी ना दे रिद्धी. रिद्धी. होलिका. होलिका म्हणजे कोण आहे ती? आई आहे, बाई आहे, काकू आहे, आजी आहे, कोण आहे? ते नाही माहित. ती नाही मी पण नाहीये बापरे ती. मग आराध्या, तू सांग बाई, कोण आहे ती? नाही माहिती? ती प्रल्हादाची आत्याबाई आहे, आत्याबाई. आत्या माहितीये ना? हो. यस. तो ती प्रल्हाद हिरण्यकशिपूची बहीण असते. आणि तिच्याकडे असं एक ब्लँकेट असतं. ते ब्लँकेट तिने घातलं की तिला आगीला हात म्हणजे आग तिला जाळू शकत नाही. म्हणून जेव्हा हिरण्यकशिपू म्हणाला ना की ह्या प्रल्हादला मारून टाका, तर विषाने तो मरत नव्हता. हत्तीच्या पायाखाली मरत नव्हता. कसंही करून तो मरत नव्हता. भगवंत त्याला वाचवत होता. तर होळिका आपलं ब्लँकेट घेऊन त्याला मांडीवरती घेऊन बसली. ब्लँकेट तिने तिच्या अंगावरती ठेवलं होतं. आणि असं झालं, भगवंतांच्या कृपेने भगवंतांनी संरक्षण दिलं प्रल्हादाला. आणि तिचं ब्लँकेट उडून प्रल्हादाच्या अंगावरती गेलं. आणि मग तिला काय झालं? आ, कोण उत्तर देणार? तेजल. तिला काय झालं? ब्लँकेट उडालं आणि ते प्रल्हाद महाराजांच्या अंगावरती पडलं. तर प्रल्हाद महाराज नाही जळले, कोण जळलं मग? व्हेरी गुड, होळिका जळली. तर ती ती जळली आणि प्रल्हाद महाराज सुरक्षित होते. आता होळीचा तुम्ही काय शिकता ह्याच्यापासून? हे बघा, प्रल्हाद महाराजांच्या आई. तर मी खाली होते. सांग. कोण? सांग ना. जाने ना तू नजरों से ना जाने तू नजरों से मेरी यार वाह, देखो. नजरों से मेरी देखो. काय काय गाणं आहे, मला तर माहित नाही बापरे. हर्षदा, तू तू ही है. बस तू ही है, बरोबर ना? तूच म्हणत होती ना गाणं नजरों से. काय म्हणतात बापरे? नवीनच गाणं ऐकलं. एनिवेज. नाही रे. ठीक काय आहे. बोलताय का तू? ते हे कर ना.
ओके, कोणी मध्ये मध्ये बोलू नका, म्हणजे मग मला बोलता येईल. ठीक आहे. हे बघा, प्रल्हाद महाराज खूप भक्ती करायचे, तर त्याच्या बाबांना आवडायचं नाही. हे बघा, हिरण्यकशिपू कशी तपस्या करत होता, त्याला कोणीच मारू शकत नव्हतं. पण त्याला खूप राग आला जेव्हा त्याचाच मुलगा म्हणतोय विष्णूची भक्ती करायची. अरे पण विष्णूंनी त्याच्या भावाला हिरण्याक्षला मारलं होतं. त्याला खूप राग आला होता की कोणीच विष्णूची पूजा करायची नाही, आणि हा माझाच मुलगा करतोय, आता तो म्हणतो याला मारूनच टाकायला पाहिजे, सॉरी. तर त्याला बघा सापांमध्ये टाकलं, वरतून फेकून दिलं, आणि मग हत्तीच्या खाली, तरी मरतच नाहीये. तर मग होळिकाच्या मांडीवरती बसला, आणि मग ते ब्लँकेट उडून प्रल्हादाच्या अंगावरती गेलं, आणि होळिका जळून गेली, प्रल्हाद महाराज वाचले. आणि मग हे कोण आले? मला होता. नाही, हात वरती करा. सगळे तेच तेच लोक आहे का? हा, सारिका बेटा बोला. मैं नरसिंह जी, विष्णुजींचे अवतार. व्हेरी गुड. नरसिंहदेव आले आणि मग हिरण्यकशिपूचं पोट फाडून टाकलं. अरे सॉरी, कारण की त्याला वर मिळालं होतं ना, की वरती नाही मारणार, खाली नाही मारणार, आत नाही मारणार, बाहेर नाही मारणार, मग सकाळी नाही मारणार, संध्याकाळी नाही मारणार, कुठलंही अस्त्रशस्त्रांनी नाही, कुठल्या मनुष्यानी नाही, जनावरांनी नाही. तो भगवंत अर्धा माणूस अर्धा जनावर, म्हणजे अर्ध नर आणि अर्ध सिंह. आणि मग बरोबर दाराच्या बाहेर नाही, दाराच्या आतमध्ये, बरोबर दारावर, वरती नाही आणि खाली नाही, मांडीवरती घेतलं असं, आणि त्याच्यावरती मारलं. कुठलं शस्त्र अस्त्र नाही, फक्त त्यांच्या नाकाने फाडलं त्याचं पोट. म्हणून मस्ती करायची, नाही. करायची चालतं, थोडी मस्ती करायची, पण भक्ती करायची. असं भगवंतांचं नाव घ्यायचं प्रल्हादासारखं. प्रल्हाद महाराज मस्ती नाही करायचं, आपण थोडी करू शकतो, पण अशी वाईट मस्ती नाही करायची हिरण्यकशिपू सारखी, नाही तर मग गेलो आपण. ठीक आहे. मग बघा, प्रल्हाद महाराज सगळ्यांवरती चिडले होते नरसिंहदेव, पण प्रल्हाद महाराजांना जवळ घेतलं आणि स्वतः राजा बनवलं. मग त्या दिवशी आपण एक मिनिट, राधिका, हॅलो हॅलो. एक मिनिट हा. मग त्या दिवशी म्हणून म्हणून आपण काय करतो, होळिका जाळतो. आपल्या मनातलं जे काही घाण असतं ना, ते सगळं भगवंतांना सांगायचं, ते जाळून टाका. आहे की नाही आपल्या मनामध्ये काही पण वाईट आहे का? नाही. नाहीये. वाह, कोण आहे ते? काय आहे कृष्णजी, बोला. मॅम, सगळ्याच्याच मनात वाईट असते, पण ते नाही म्हणतात. बरोबर आहे. म्हणून मग त्या दिवशी आपण जेव्हा आपण होळी दहन असतं ना, तेव्हा आपण भगवंतांना सांगायचं, माझ्या मनामध्ये जे पण घाण आहे ना, असतं थोडं थोडं, ईर्ष्या होते आपल्याला, हाव असते, काम क्रोध लोभ मोह माद मत्सर्य, हे भरपूर काही असतं. म्हणून मग आपण भगवंतांना सांगायचं, ते तुझ्या म्हणजे होळिकेच्या ह्याच्यामध्ये माझं सगळं घाण काढून टाक. हम्म? मग आता माहितीये, आम्ही पौर्णिमा होती ना, त्या दिवशी चैतन्य महाप्रभूंचा वाढदिवस असतो, म्हणजे ते अवतारित झाले भगवान. चैतन्य महाप्रभू म्हणजे भगवानच आहे, पण ते एका असं हिडन अवतार, लपलेल्या अवतारात येतात, पण ते शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. ओके. कोणाला कोणाला चैतन्य महाप्रभूंबद्दल माहिती आहे? हात खाली करा आधी, आणि मग त्याचं उत्तर द्या. कोणाला कोणाला चैतन्य महाप्रभूंबद्दल माहिती आहे? कोणालाच नाही माहिती. ठीक आहे. चैतन्य महाप्रभू हे ना, बंगालमध्ये त्यांचा जन्म, म्हणजे ते अवतारित झाले, म्हणून आपण पण तरी म्हणू आपण त्यांचा जन्म झाला. जसं आपल्या म्हणजे ते स्वयं भगवान आहे. ठीक आहे. ते एकदम खूप सुंदर, गोरे गोरे, असं म्हणतात, गोल्डन रूपात आले. आणि त्यांचं ते कसे, त्यांचं मन कसं होतं माहितीये, राधासारखं होतं, सारखं कृष्णा कृष्णा कृष्णा. पण जेव्हा ते लहान होते तेव्हा खूप नॉटी होते, खूप मस्ती करायचे. आणि ते त्यांचे 4 पंचतत्व असतात: श्रीकृष्ण चैतन्य, नित्यानंद, अद्वैत, गदाधार आणि श्रीवास. हे 5 जण मिळून संकीर्तन करायचे. संकीर्तन म्हणजे काय? माहित नाही. माहित नाही. संकीर्तन हे डबल वर्ड आहे ना, तो तुमचा काय कंपाऊंड वर्ड, संकीर्तन.
एकत्र येऊन कीर्तन करायचं. कळलं? आता हात खाली करा बरं. सतत सगळ्यांचे हात असे वरती असले, मला कळत नाही कोण नवीन उत्तर देत आहे. मग संकीर्तन करायचे. म्हणून मग आता बघा ते हरे कृष्ण सगळे लोक करतात ना. का करतात? कारण की ह्यांनी सुरू केलं ते. आणि ह्या कलियुगामध्ये आधी सतयुग मध्ये असं मेडिटेशन करायचे लोक, योगा करायचे. खूप 10-10, 20-20, किती 100-100 वर्ष, 100,000 वर्ष असे नुसते तपस्या करायचे. आपण करू शकतो का? नाही. 5 मिनिटं तरी स्थिर बसू शकतो का? आता क्लासमध्ये पण बघा असे 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 करतात आहे. आपण स्थिर बसू शकतो का? नाही. आपण बसू शकत नाही. म्हणून मग सतयुगचं नाहीये. मग द्वापर युग मध्ये काय असतं? अं, खूप सारे राधिका त्रेतायुग मध्ये ते की द्वापर युग मध्ये? टेम्पल वर्कशिप. त्रेतायुग मध्ये ना खूप सारे यज्ञ करायचे. आणि द्वापर युग मध्ये ते, एक मिनिट ना, मी कन्फर्म करते आणि मी तुम्हाला सांगते. हो कृष्ण. एनिवेज, आपले 4 युग असतात ना. एका युग मध्ये तपस्या करतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, मेडिटेशन करतात. ओके. आणि एका युगामध्ये ते मंदिरं बांधतात आणि खूप एलॅबरेट टेम्पल वर्शिप असते, खूप सुंदर. आणि कलियुग मध्ये असं म्हणतात की हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम. कळलं तुम्हाला? हरेर नाम एव केवलम. कलेव नास्ते व नास्ते व नास्ते व गतीर अन्यथा. म्हणजे कलियुग मध्ये नाव घेण्याशिवाय दुसरं काहीच पर्याय नाहीये. तुम्हाला मंदिर बांधता येईल का? नाही. मोठे मोठे यज्ञ करता येईल. ओम नाही. स्वाहा 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 करता येईल आपल्याला? एवढं सारं नाही. तूप घ्यायचं आणि आगीमध्ये टाकून द्यायचं. टाकता येईल? आपल्याचा नाही. जीव जळून जाईल. एवढं तूप मला द्या ना पोळीवरती लावून, साखर आणि तूप. मग एवढे पैसे नाही आपल्याकडे आगीत तूप टाकायला. आहेत का? नाही. एवढं शुद्ध ब्राह्मण नाही, शुद्ध उच्चारण नाही, शुद्ध तूप पण नाही. मंदिर सुद्धा बांधू शकत नाही. मग आपण हरे कृष्ण म्हणता येतं का आपल्याला? सोपं आहे ना ते. हो. कलियुग मध्ये म्हणतात की हरे नाम हा एकच उपाय आहे. हरे नाम हरे नाम 3 वेळा सांगितलं. हरे नाम एव केवलम. फक्त तेच एक करू शकतो जे आपल्याला सोपं आहे. म्हणून कलियुगासाठी चैतन्य महाप्रभू स्वतः आले संकीर्तन दाखवायला आपल्याला कसं करायचं. ठीक आहे. तर हे मंत्र आहे, पंचतत्व मंत्र. श्री कृष्ण चैतन्य, तुम्ही म्हणणार माझ्या मागे? येस मिस. ओके. येस मिस. म्हणा. श्री कृष्ण चैतन्य श्री श्री कृष्ण कृष्ण चैतन्य चैतन्य प्रभू नित्यानंद प्रभु नित्यानंद नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्री श्री अद्वैता गदाधरा श्रीवास आदि श्रीवास आदि गौर भक्त वृंद. गौर भक्तवृंद. त्यानंतर मग त्याच्यानंतर आपण हरे कृष्ण करतो. पण आता नको, आता आपण जरा पुढे जाऊया. असं आणि काय आहे माहितीये, आता हा फेस्टिवल होता ना होळी. आता होळिका दहन नंतर दुसऱ्या दिवशी आपण धुलीवंदन करतो ना. यस एकमेकांना धुतो की नाही आपण चांगलं? यस तर बेसिकली हे सगळं ना वृंदावन मध्ये सुरू झालं की कृष्ण आणि राधा सॉरी, कृष्ण आणि राधा खूप छान होळी खेळायचे आणि खूप मस्ती करायचे. त्याच्यामध्ये तर म्हणजे असं आर्टिफिशियल कलर नाही, ते लोक छान म्हणजे नॅचरल कलर्स वगैरे घेऊन म्हणजे खेळायची असे. म्हणून मग तेव्हापासून मग असं झालं, प्रथा झाली की आपण पण धुलीवंदन करतो. हे बघा किती, बाप रे. वृंदावन बरसानामध्ये तर लठ होली असते. लठ म्हणजे लाठी घ्यायची आणि मारायची ती धब 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 धब. मग अशी ती शिल्ड असते ना, काय असतं, तलवार आणि काय असतं ते, ते असं गोल असतं. शील्ड मॅडम. हा, शील्ड. शिल्ड. ढाल ढाल ढाल. ढाल ढाल तर माणसं ढाल घेऊन असे बसले असतात आणि बायका ढब 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 पाठीने मार. पण ते फक्त मस्ती असते, ते असे मारत नाही खरं खरं.
तर खूप खूप मस्ती करतात आणि खूप दिवसांची असते, एकच दिवस नाही होळी खेळत ते लोक. तर हे होतं आपलं होळी आणि गौर पौर्णिमा आणि होळी दहन ह्याची स्टोरी. हा, पण मी आज तुम्हाला, आता कुठला सण येतोय आपण, सॉरी मी गुढीपाडव्यावरती काहीच प्रिपेअर नाही केलंय. पण आता काहीतरी नवीन अजून एक मोठा सण येतोय आपल्या इकडे. काय येतोय? रामनवमी. रामनवमी. येस, व्हेरी गुड. रामनवमी. हम्म. नाही, ईद पण झाली आहे. ईद आपण सेलिब्रेट करत नाही, कारण की आपण आता तसं म्हंटल ना, त्यांचा पण सण असतो तो. तर ईद झाली सगळ्यांची, पण मला ना ईद बद्दल काही जास्त माहित नाही. मी जास्त वाचलेलं नाहीये. पण ते पण लोक ईद सेलिब्रेट करतात आणि त्यांना आपण छान विश करायचं, की म्हणजे त्यांच्यासाठी पण प्रार्थना करायची की तुम्ही तुमच्या भगवंतांवरती खूप खूप प्रेम करा. भगवंत एकच असतो की नाही, फक्त नाव वेगळं आहे. हो की नाही? हो. तुमच्या शाळेमध्ये आहे का कोणी ज्यांनी ईद ईद सेलिब्रेट केली? नो मिस. नाही. मिस. माझी मैत्रीण होती, ती मला घेऊन जायची. तिचं खीर काय असतं ना, ती खीर द्यायची मला खायला, मी लहान शिरखुरमा. होती तेव्हा. हा, शिरखुरमा. शीर खुर्मा. पण मग ते मांस मच्छी पण खायची तेव्हा, मी खायची माहितीये. मी जेव्हा लहान होती, माझ्या आई वडिलांकडे आम्ही मांस मच्छी खायचो. पण मग जेव्हा मी मोठी झाली, जेव्हा मी इस्कॉन मध्ये आली, मला कळू लागलं ना, तर मग मी ते सोडून दिलं. की मला ना आवडत नाही की कोणाला असं मारून खायचं. पण आता मला कळतं ना, आता मी असं नाही करत. सो म्हणून मग त्यांना तुम्ही विश करायचं. हा, छान. आता मग आपलं आता इकडे, मला वाटतं संडेला आहे ना, संडेला रविवारी रामनवमी आहे, रामचंद्रांचा वाढदिवस. रामचंद्र प्रकट झाले. राम हे स्वयं भगवान त्रेतायुगामध्ये रामचंद्र आले. मी तुम्हाला माझी स्लाइड शेअर करते. शेअर स्क्रीन कुठे गेली माझी रामनवमीची स्क्रीन? दिसत नाहीये मला. ओके, PDF. या हम्म. एप्रिल 6 एप्रिलला आहे मिस येस, रामनवमी. संडेला आहे ना. हम्म. हो. तुम्हाला दिसतं माझी स्क्रीन आता? येस. काय दिसतंय? रामायण. प्रभू रामनवमी. श्रीराम. द स्टोरी ऑफ लॉर्ड श्रीराम. व्हेरी गुड. तर आपण रामाची स्टोरी बघूया, थोडस ऍटलिस्ट छोट्यामध्ये तरी बघूया, कारण आपल्याला रामायण खूप मोठं आहे. कोणी लिहिलं बघा? उप्स, मी दाखवून दिलं. वेदव्यास. ए, वाल्मिकी ऋषी. कृष्ण भगवान. वाल्मिकी वाल्मिकी वाल्मिकी. हा, पण आता वाल्मिकी ऋषी वाल यांनी लिहिलेलं आहे. व्हेरी गुड. पण वाल्मिकीची पण एक स्टोरी आहे. बापरे, तो वाली वाली होता. येस. अं, तो वाल्याचा वाल्मिकी झाला फक्त रामाच्या नावाने, आणि त्याला राम पण नव्हतं घेत आता. राम. तर मग नारद मुनी म्हणाले, ठीक आहे बाबा, राम नाही म्हणतात, म रामण. म राम राम सगळ्यांनी म्हणा, म राम 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 राम. राम म्हणा ना. राम. मॅम ऑटोमॅटिक राम नाव येऊन जाते. हो, रामच येतं, काय काय, म राम 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 म राम राम राम. असं बरोबर. मग तो असं म्हणता म्हणता त्याच्या हृदयाचं शुद्धीकरण झालं. हो बेटा, काय झालं? बोल, तुला काय प्रश्न आहे? XEXIAOMEMI काय बोला? कोणीतरी हात वरती केलाय? ओके, प्रश्न नाही. तर वाल्याचा वाल्मिकी झाला तेव्हा फक्त भगवंतांच्या नामाने किती फरक झाला. आपण काय वाली आहे? नाही. नाही ना. मग नाही. आपण रामाचं नाव घेतलं तर आपलं काय होईल? आपलं पण शुद्धीकरण होईल ना. आपण कसं वाली वाली आपण प्रकार स्वर्गात नाही. जाईल. काय झालं? कृष्ण काय म्हणाला बेटा? मॅम, जर आपण रामाचं नाव घेत राहिलो तर आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल. पण आपल्याला पुण्य मिळालं तर काय होईल सांग आता तू? आपण स्वर्गात जाईल. हा, स्वर्गात गेलं तर काय होईल? स्वर्गात गेलं की मजा केली. हा, तर मजा मोक्ष झाल्यावरती मग काय प्राप्त होईल? होतं मिस. वापस पृथ्वीवर येईल. येस, परत पृथ्वीवरती येशील, मग परत रामचं नाव घेशील, मग तुला मोक्ष मिळेल. येस. येस. हे बघ, काय असतं माहितीये,
चांगले काम केले तर चांगलंच फळ मिळेल. हो, पण आपल्याला चांगलं फळ घेऊन स्वर्गात जायचंय, मग परत स्वर्गातून खाली यायचंय, परत स्वर्गात जायचंय, परत खाली यायचं, हेच करायचंय का? नाही, काही चांगले कामही करायचे तर. अरे पण चांगले काम केले तरी तुला हे बघ, चांगलं काम केलं तर एक कर्म, चांगल्या कामाचं चांगलं फळ मिळणार, वाईट कामाचं वाईट फळ मिळणार. पण तू जाशील हो. म्हणजे स्वर्गात जाशील किंवा नरकात जाशील, स्वर्गात नरकात पृथ्वीत स्वर्ग ह्याच्यातच राहशील. ह्याच्यातच राहायचंय का? आपल्याला या साईड नाही. ह्याच्यातनं निघून जायचंय. मी मागच्या क्लासमध्ये सांगितलं ना, हे बघ आता तुम्ही तुला ओळखत नाही. मी समज तुझ्या घरी आली तर तू म्हणशील मिस या, बसा, पाणी प्या, जेवा, आणि मग म्हणाल रात्र झाली आता तुम्ही जा घरी. बरोबर आहे की नाही, नाही? काऊन म्हणू? काम नाही बाबा, किती दिवस ठेवशील सांग? मी येते बॅग भरून माझी, तुझ्या घरी येऊ राहायला. चालते, या. या आता रामनवमी आमच्या आई, गावात तिथं पाठवतो तिकडं. किती राम दिवस? जन्म आहे आमच्या गावात. व्हेरी गुड. पण माहितीये कोणी पण कुणालाही ना जास्त दिवस ठेवू शकत नाही. पण हो काय आहे, का? जेव्हा आता तुझी आई आली तुझ्या घरी, तू मोठा झाला, मोठा ऑफिसर झाला, आणि तुझी आई आली तुझ्या घरी, मोठा तुझा बंगला असेल, तर आईला म्हणशील का आता जेव आणि जा? नाही. आईला म्हणशील तू कुठेच जाऊ नको, इकडेच राहायचं. तसंच तुझं हा. तुझ्या आईवरती इतकं प्रेम आहे, भगवंतांवरती जेव्हा आपल्याला इतकं प्रेम होईल, ते भगवंत म्हणणार तू माझ्याकडेच राहा, कुठे जाऊ नको. म्हणून आपल्याला स्वर्गात पण नाही जायचंय, नरकातही नाही जायचंय, पृथ्वीवर पण मधात नाही, राहायचं. कुठेच नाही. आपल्याला भगवत धामाला जायचंय. जसं माहितीये ना, तुकाराम महाराज काय म्हणाले? काय म्हणाले? कोणाला माहितीये? मी सगळ्यांना म्यूट केलं कारण की तुम्ही मध्ये मध्ये बोलतात. हात वरती करा आणि मला सांगा. जाताना जेव्हा ते जात होते, अं, जेव्हा त्यांचं पुष्पक विमान आलं, तेव्हा ते काय म्हणाले? आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. राम घ्यावा. व्हेरी गुड. सो आपल्याला भगवंतांकडे जायचंय. ते नाही म्हणाले आम्ही जातो स्वर्गाला, असं म्हणाले का? त्यांनी असं म्हणाले नाही की आम्हाला स्वर्गाला. सो आपल्याला भगवंतांकडे जायचंय आणि आपल्याला सतत नामस्मरण करायचंय, कारण कलियुग मध्ये फक्त नामस्मरण करू शकतो. बरोबर आहे ना? आता मला ठेंगा दाखवा, तुम्ही खूप बडबड करतात म्हणून मी तुम्हाला म्यूट करून टाकलं. तर आता वालीचा वाल्मिकी झाला आणि त्यांनी पूर्ण रामायण लिहिलं. त्याला त्याला कसं भगवंतांनी हे केलं, इन्स्पायर केलं की त्याला ते पूर्ण रामायण त्याला सगळं लिहिता आलं. बरोबर तसंच झालेलं आहे. हा ऋषी श्रृंग होता. त्यांनी त्यांनी राजा दशरथच्या इकडे पुत्र कामयष्टी यज्ञ केलं. म्हणजे मग त्यांना मुलगा म्हणजे मुलगा नव्हता ना त्यांना, तर त्यांना हवं होतं की सगळ्यां म्हणजे त्यांच्याकडे 3 राण्या होत्या. दशरथ राजाला किती राण्या होत्या आणि नाव काय सांगा? हात वरती करायचा, मी तुम्हाला सांगणार कोण उत्तर देणार. दशरथ राजा किती राण्या होत्या आणि त्यांची नावं? अरे नावच नाही माहिती तुम्हाला? तुमचं तरी नाव माहितीये? येस. कार्तिकी बेटा बोला. 3 राण्या होत्या आणि त्यांची नावं केकई, सुमित्रा आणि कौ कौशल्या, कौशल्या सुत लक्ष्मण भरतम. कौशल्या आहे ना त्यांचं नाव? रामाची आई कौशल्या होती. मॅम, मग हम्म कौशल्या सुमित्रा. सुमित्रा. हम्म मॅम मी बोलू? सांगितलं आता सगळ्यांनी. आता मी तुला दुसरा प्रश्न विचारते हा. तर जेव्हा ऋषी शृंगाने यज्ञ केलं तेव्हा एक माणूस काय घेऊन आला? पूर्ण अग्नीमधनं एक अग्नी कोण आला माहितीये? सारिका सांग बेटा, कोण आलं? कोणतरी अग्नीमधनं आला. तो काय काय घेऊन आला? त्याचं नाव नाही सांगितलं. अग्निपुरुष. तो काय घेऊन आला?
काय घेऊन आला? पिझ्झा घेऊन आला का? मॅम बोला, कोण आहे तो? अग्नीमधला जो माणूस आला तो खीर घेऊन आला. स्वर्णिका बोला बेटा. स्वर्णिका, अरे माहितीये की नाही? नो मॅम ओहो, तर त्या अग्निपुरुषनी खीर आणली. तर अर्धी खीर दशरथ राजांनी कौशल्याला दिली, अर्धी खीर कैकेयीला दिली, कारण की त्यांना कैकेयी खूप आवडायची. आणि कौशल्य मोठी राणी होती म्हणून तिला दिली. आणि सुमित्राला काहीच नाही दिलं. मग दोघींनी ना आपलं अर्ध अर्ध सुमित्राला दिलं. म्हणून मग सुमित्राला दोघं जण झाली, ट्विन्स झाली ना, जुळे मुलं झाली. कोण झालं? ट्विन्स नाव काय होतं? श्रीराम आणि लक्ष्मण आई, कौशल्याला रामचंद्र झाले, आणि कैकेयीला भरत झाला, आणि सुमित्राला कोण झालं? मन आणि न कोण? लक्ष्मण आणि शत्रुघ्न. येस येस, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. ते दोन बघा. हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा तुम्ही गीत रामायण ऐकलंय, राम जन्मला ग सखी राम जन्मला, आणि ना हो मॅम. आणि हे पूर्ण रामायण आहे ना, लव आणि कुशला माहितीये ना. कोण होते त्यांचे ऋषी? पुत्र रामाचे पुत्र मंदिरात हा, आणि रामासमोर पूर्ण रामायण गायलं त्यांनी. कुठलं तुम्हाला गीत रामायण मधलं कुठलं होतं? बघू, आमच्या मुलींना आठवतं का? मी तुम्हाला सगळ्यांना म्यूट करते आता, 1 मिनिट. रामचंद्रांच्या मुलांनी, लव आणि कुशनी रामचंद्रांसमोर पूर्ण रामायण गायलं. यु नो. एक मिनिट. लव आणि कुश काय, कुठलं गाणं म्हणतात मी आठवते. स्वयश्री. कुशल राम कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे पुत्र पित्याचे ज्योतीने तेजाची आरती कुशल राजसमुद्रा पेशमुनी. दॅट्स इट, वी आर गुड. थँक्यू सो मच. बघा, आता तिला आठवते. आम्ही हे खूप गायचो गीत रामायण जेव्हा मुलं लहान होते ना, पण आता मी पण विसरली बरंच. पण आपण आपल्या संस्कृतीमध्ये कसं आहे की आपण खूप ऐकतो ना, जर रामायण वगैरे गाण्याच्या रूपात सुद्धा ऐकलंय. तुम्ही ऐकलंय की नाही हे? तुम्ही ऐकलंय की नाही ऐकलंय? हो की नाही? नाही ऐकलंय? हो ना. मग तुम्ही हो मॅम. थोडं तरी पाठ करा आणि मला रेकॉर्ड करून पाठवा. तुमच्याकडे माझा फोन नंबर आहे? येस मॅम मग मला रेकॉर्ड करून पाठवा. स्वयश्री राम प्रभू ऐकती कुशलव, रामायण गाती कुशलव. आमचं हे फेवरेट गाणं होतं. अच्छा, आता आपण पुढे जाऊया. मग रामचंद्रांचा जन्म होतो तेव्हा सुंदर आहे. राम जन्मला ग सखी राम जन्मला. तुम्ही कुठलंही गीत रामायण मधनं मला एक भजन किंवा कुठलंही रामायणचं भजन मला रेकॉर्ड करून पाठवा, ठीक आहे? किंवा तुम्ही त्या ग्रुपवरती पाठवा.
मी ऐकीन सगळ्यांची भजनं. ठीक आहे. मग खूप आनंद असतो ओके. त्यांना की 4 मुलं झाली. बापरे, आणि इतकी तेजस्वी होते ते. 4 नाही, 5 होते मॅम, 5. काका, 5 कुठून आले रे? 4 आहे मॅम. बोला बोला. माझ्या माहितीप्रमाणे 4 झाले. त्यांच्या आधी एक त्यांची मुलगी होती दशरथ राजांची, शांता. ती त्यांनी रोमपाद महाराजांना दिली. आणि मग 4 मुलं मोठी मोठी झाली आणि मग ते त्यांच्या गुरुच्या आश्रमामध्ये शिकले बघा, धनुष्य वगैरे म्हणजे ते आता क्षत्रिय असल्यामुळे त्यांना शिकावं लागलं. मग आले विश्वामित्र मुनी. आणि विश्वामित्र मुनी काय म्हणाले दशरथ राजाला? एक भयंकर राक्षसी होती, तिचं नाव काय होतं? अरे नाव काय होतं? एक भयंकर राक्षसी होती जी खूप त्रास द्यायची. तिचे 2 मुलं होते, मारीच आणि सुबाहू. किशोरी सांगणार आहे. काय नाव होतं बेटा? ताडका. म्हणून विश्वामित्र म्हणाले की मी रामाला घेऊन जातो. बरं, मग दशरथ राजांचं इतकं प्रेम होतं रामावरती, ते म्हणाले राम इतका लहान आहे, मी येतो, माझी पूर्ण सैन्य पाठवतो. पण विश्वामित्र मुनी म्हणाले की मी फक्त रामालाच घेऊन जाणार. आणि मग त्यांना सगळे मंत्र वगैरे शिकवले. आणि जेव्हा ताडका आली ना ती, तेव्हा रामचंद्रांनी तिला धनुष्यबाण मारला. आणि कुठलं बरं, आपल्या गीत रामायण मध्ये थोड जनका ना मारही ताटिका रामचंद्रा, ते असं मस्त त्याला म्हणतात, मंत्र वगैरे शिकवलेलं असतं. रामचंद्र मारत नाही, काय काय बाईला कोणी मारत नाही ना, पण ती राक्षसनी म्हणजे खूप त्रास द्यायची. म्हणून विश्वामित्र मुनी त्यांच्या गुरुनी सांगितलं मारही ताटिका रामचंद्र. आणि रामचंद्रांनी तिला मारलं. आणि मारीच एकदम लांब कुठेतरी जाऊन त्याला त्याला फेकून दिलं. आणि आणि मग मग त्या जागेवरती सगळं शांत झालं. मग सगळे ब्राह्मण लोक यज्ञ करू शकले बघा. ताटका, कोणी ताडिका म्हणतं, कोणी काय, आता म्हणजे दोघांचं असं अर्थ एकच आहे. एक बाई राक्षसी होती. आणि मग विश्वामित्र मुनी त्या जागेवरती जातात तिथे कपिल. धर्मशाला. मी वाचू? कोण मध्ये मध्ये बोलतंय? धर्मशाला. आपला ऍक्च्युली वेळ झालाय. पण ना विश्वामित्र मुनी गंगा कशी आली ह्याच्याबद्दल पण सांगतात. तुम्हाला माहितीये गंगा कशी पृथ्वीवरती आली? महादेवाच्या जटेतून. अरे पण स्टोरी काय त्याची? मॅम स्टोरी एवढी माहित कसं काय राहणार? अरे मग मी सांगते ना, मी आहे ना इकडे स्टोरी सांगा सांगायलाच. मॅम, मग पटकन सांगा. 10 मिनिटं टाइम आहे. 10 मिनिटं पण नाहीये. 8:15 पर्यंतच क्लास असतो आजच्या दिवशी. एनिवेज मी सांगते स्टोरी. हे बघ काय असतं माहितीये, जेव्हा राजा सागरा असतो ना, सागर राजा ते यज्ञ करत असतात, तेव्हा इंद्र आहे ना त्या अश्वमेध यज्ञाचा एक घोडा पळवतो आणि कपिल मुनींच्या आश्रमांच्या इकडे येऊन ठेवून देतो. तर सागर महाराजांचे 60,000 मुलं असतात. किती असतात? म्हणजे 60,000. 60,000 मुलं. ते असे धावतात, कुठे गेला तो घोडा, आणि कपिल मुनींच्या आश्रमाकडे येतात. आणि बघतात, अरे हा म्हणजे त्यांना काय वाटतं, कपिल मुनींच्या आश्रमाकडे घोडा आहे म्हणजे कपिल मुनींनीच चोरला की काय. मग ते अशा रागात जातात. पण त्यांच्या असं कोणा साधूचा आपण असा निरादर केला ना त्यांनी, कारण की कपिल मुनींनी काहीच केलं नसतं. तर त्यांच्याच अंगाच्या गर्मीने 60,000 ते राजाचे सगरान महाराजांचे मुलं जळून जातात आणि आणि राख होऊन जातात. मग त्यांच्यानंतर मग अंशुमान येतो. आधीमध्ये मला वाटतं दिलीप येतो. म्हणजे अशा अजून 2 जनरेशन येतात. मग अंशुमान येतो आणि मग तो खूप तपस्या करतो. आणि मग कपिल मुनींना विचारतो मी काय करू बघा, माझ्या काकांची सगळी राख झाली आहे, तर मी कसं त्यांना मुक्ती मिळवून देऊ शकतो. तर कपिल मुनी म्हणतात तुम्ही गंगाला आणा, स्वर्गातून गंगेला घेऊन या.
पण आता गंगेचा प्रभाव इतका असतो, ते अंशुमंत आणू नाही शकले. मग त्यांचा मुलगा भागीरथ तपस्या करतो आणि मग गंगेला आणायचा प्रयत्न करतो. पण गंगा म्हणते माझा प्रभाव इतका जास्त आहे, मी आली तर पृथ्वी फाडून पाताल लोकांमध्ये निघून जाईल. तर मग मग काय तुला फायदा नाही ना. मग ते भागीरथ आहे ना, ते शिवजींची तपस्या करतात. ते म्हणतात तुम्ही तुमच्या जटेमध्ये धरा तिला. आणि तसंच होतं, जटेमध्ये धरतात. मग तिचा प्रभाव तिकडे येऊन थांबतो. आणि मग काय होतं बघा, गंगा मग पृथ्वीवरती येते. आणि मग सागर महाराजांचे 60,000 मुलं मुक्त होतात. आणि मग असं स्टोरी सांगता सांगता मग अहिल्याची स्टोरी सांगतात. तुम्हाला अहिल्याची स्टोरी माहिती आहे? विश्वामित्र मुनी सगळ्यांच्या स्टोरी जसं जसं जात असतात तसं आता मग स्टोरी सांगत असतात. तुम्हाला अहिल्याची स्टोरी माहिती आहे? नो. अरे रे रे रे, नो मॅम. आजीनी सांगितली नाही तुम्हाला स्टोरी? नो नो मिस. मॅम. नो मॅम. अहिल्याचं कसं असतं, ती ती काही अपराधामुळे ती दगड झाली असते. आणि मग रामचंद्र तिकडे येतात आणि तिला पाय लावल्याने परत मनुष्य शरीरात येते. तर अहिल्याची ही स्टोरी असते. म्हणजे काय माहिती, खूप तपस्या करते आता दगड म्हणून, पण तिला खूप पश्चाताप होत असतो. कारण की तिने काही असं केलं असतं ज्याच्यामुळे तिला शाप मिळाला असतो. आणि मग ते वेगवेगळ्या ऋषींकडे येतात, राम आणि लक्ष्मण. आणि मग ते जातात जनक जनकपूर. महाराजांच्या इकडे. हा. आणि मग सीता स्वयंवर मध्ये जातात. व्हेरी गुड. आणि मग तो धनुष्यबाण असतो शिवजींचा, तो सीताला उचलता यायचा माहितीये. ती जेव्हा लहान असायची ती अशी उचलायची आणि खेळायची. मग जनक महाराजांनी विचार केला की तिला उचलता येतो एवढा भयंकर वाला धनुष्यबाण, तर असाच माणूस हवा जो हा धनुष्यबाण उचलता येईल. म्हणून स्वयंवरामध्ये ही अट असते की ज्याला उचलता येईल, पण कोणालाच उचलता यायचं नाही. मग रामचंद्र विश्वामित्रांच्या परमिशननी तो धनुष्यबाण उचलतात. आणि त्याला जेव्हा ते बांधत असतात ना ती दोरी, ते धनुष्यबाण तुटतो. आणि मग परशुराम भगवान येतात. परशुराम येतात. व्हेरी गुड. आणि मग परशुराम आणि रामचंद्रांची लढाई होते. आणि मग सीताचं लग्न रामचंद्रांबरोबर होतं. आकाशाचे जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. टाटा 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 टाटा. आता हे तुम्ही गीत रामायण ऐका, इतकं सुंदर आहे. आपली संस्कृती इतकी छान आहे की गाण्यामध्ये पण पूर्ण रामायण आहे. ठीक आहे. आणि मग परशुराम येतात, मग लढाई वगैरे हे झालं बघा, स्वयंवर पण झालं. वाव. आणि मग राम आणि सीता आणि लक्ष्मण ते जातात अयोध्येत आले. अयोध्याला. आता पण रामचंद्रांचे 3 भाऊ अजून असतात. तर लक्ष्मणचं लग्न होतं सीताच्या दुसऱ्या बहिणी बरोबर, कझन बरोबर, म्हणजे चुलत बहिणी बरोबर. तिचं काय नाव असतं? उर्मिला बरोबर. आणि भरत आणि शत्रुघ्नाचं पण त्यांच्याच बहिणींबरोबर. म्हणून बघा 4 जोडपे बसलेले आहेत लग्नासाठी. मग त्यांच्या 4ही जणांचं लग्न होतं. आणि मग दशरथ आता हा अयोध्येकांड सुरू होतो. आता आपण इकडे थांबूया. अयोध्याकांड ही मंथरा येणार आहे. हम फिर मिलेंगे इसी समय शनिवार को. आणि पूर्ण रामायण आपण कव्हर करूया. चालेल? यस मिस. मग तोपर्यंत पूर्ण रामायण, छान गीत रामायण ऐका किंवा रामायणचं पुस्तक वाचा. कुठल्या तरी रामाच्या मंदिरात जा आणि काहीतरी मला फोटो पाठवा किंवा काहीतरी छान भजन वगैरे रेकॉर्ड करून पाठवायचं. पाठवणार ना? यस मॅम. नक्की ना? हा पूर्ण आठवडा आपण रामचंद्रांचं स्मरण करूया. ठीक आहे. Yes. Yes, श्री miss. रामचंद्र भगवान की जय. श्री रामचंद्र भगवान की
जय श्री रामचंद्र भगवान की जय जय श्रीराम. आपण भेटूया परत शनिवारी पावणे जय 8ला. श्रीराम. जय श्रीराम. जय हनुमान. बली की जय. येस. तोपर्यंत मग आपण छान छान रेकॉर्डिंग पाठवा मला. हरे कृष्ण. ओके. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. राम. जय श्रीराम. हरे कृष्ण.